नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातून. नागौर जिल्ह्यामध्ये धुंदवाला पोलीस स्टेशन आहे आणि धुंदवाला पोलीस स्टेशन अंतर्गत दाढी अलाई नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारा मनीष कुमार हा शाळेमध्ये शिक्षण घेत होता. इतर मुलांपेक्षा हा मुलगा अतिशय चंचल हुशार होता. त्याचं स्वप्न होतं पुढे चालून काहीतरी नोकरी मिळवायची किंवा काहीतरी करिअर बनवायचं. हा मनीष कुमार फक्त 16 वर्षांचा असताना याचे जे वडील असतात लोनाराम यांच्याकडे त्यांचा एक मित्र येतो. हा मित्र लोनाराम यांना बोलतो की माझी एक मुलगी आहे जिचं नाव आहे निकिता आता 15 वर्षांची आहे आणि तुझा मुलगा मला अतिशय चांगला वाटतो माझ्या मुलीसाठी, तर का नाही आपण आपल्या दोघांच्या मुलींचे लग्न लावून देऊया. दोघेही सुखाने संसार करतील आणि आपण दोघे विवाही बनूया. तर लोनाराम बोलतात की माझा मुलगा शाळेमध्ये चांगला हुशार आहे, इतक्या लवकर त्याचं लग्न करून देणं मला योग्य वाटत नाही. जर लग्न केलं तर तो लग्नाच्या फंद्यामध्ये अडकून बसेल, त्यामुळे त्याला करिअर बनवता येणार नाही. त्यामुळे मी आता लगेचच माझ्या मुलाचं लग्न तुझ्या मुलीसोबत करू शकत नाही. लोनारामचा जो मित्र असतो हा बोलतो की माझी मुलगी देखील 15 वर्षांचीच आहे, दिसायला देखील सुंदर आहे आणि तुझ्या मुलाला माझी मुलगी नक्कीच आवडेल. भले आपण यांचं लग्न आता करून देऊ आणि वाटल्यास माझ्या मुलीला मी 5 वर्षानंतर तुझ्या घरी सासरी नांदण्यासाठी पाठवून देईल. लोनारामला ही गोष्ट पटते. त्यानंतर लोनाराम आपल्या मुलाला मनीषला घेऊन ती मुलगी बघण्यासाठी जातो. निकिता ही मनीषला पसंत पडते आणि त्यानंतर 2018 मध्ये मनीष आणि निकिताचे लग्न लावून देण्यात येते. 2018 मध्ये मनीष हा 16 वर्षांचा मुलगा होता आणि जी निकिता होती ही 15 वर्षांची मुलगी होती. दोघेही शाळेमध्ये शिक्षण घेत होते. लग्न धूमधडाक्यात पार पडते. त्यानंतर नवरदेव जो असतो हा बिना नवरी घेतल्याचाच आपल्या घरी निघून जातो. आता जो मनीष कुमार असतो हा मनीष आपल्या घरी आपल्या वडिलांना शेतीमध्ये मदत करू लागत असायचा. त्यानंतर शाळेमध्ये शिक्षण घेत असायचा. अगदी व्यवस्थित त्याचं सर्व काही सुरू होतं. लग्न झालं होतं, मात्र आपल्या पत्नीसोबत त्याने कसलाही कॉन्टॅक्ट ठेवलेला नव्हता. कारण त्यालाही माहीत होतं जसं 5 वर्ष पूर्ण होतील, आपली पत्नी वयात येईल, त्यानंतर ती आपल्याकडेच येणार आहे आणि आपल्यासोबतच राहणार आहे. त्यामुळे तो जास्त काही लक्ष देत नव्हता. इकडे निकिता जी होती ही मात्र थोडी चंचल स्वभावाची होती. निकिता शाळेमध्ये शिक्षण घेत होती. नवनवीन तिला मैत्रिणी भेटत होत्या, मित्र भेटत होते. जेव्हा कधी तिच्या मैत्रिणी तिला भेटत असायच्या या निकिताला बोलत असायच्या, यार तुझी मजा आहे, तुझं लग्न तर अगोदरच झालेलं आहे आणि आता तू 5 वर्षानंतर तुझ्या पतीसोबत जाशील, त्याच्यासोबत राहशील, अगदी आनंदाने एन्जॉय करशील, त्यानंतर तुला मुलं वगैरे होतील आणि तुझा संसार अगदी व्यवस्थित होईल. आणि हीच गोष्ट या निकिताला अजिबात आवडत नव्हती. निकिताला वाटत होतं की उगाचच माझ्या आई वडिलांनी माझं लग्न इतक्या लवकर त्या मनीषसोबत करून दिलं. मला व्यवस्थित पद्धतीने दुसरा एखादा मुलगा देखील बघता येऊ शकत होता. पुढे चालून मी चांगला अभ्यास करून शिक्षण घेऊन चांगली एखादी नोकरी मिळवू शकत होते आणि माझ्या पद्धतीचा एखादा आवडत्या मुलासोबत मी लग्न करू शकत होते. आणि हीच गोष्ट ही निकिता आपल्या आई वडिलांना बोलत होती की तुम्ही उगाच मला फसवलं, माझं लग्न खूप लवकर लावून दिलं, आता मी इकडे काही केलं तरी मला त्या मनीषसोबतच संसार करावा लागणार आहे. तिचे आई वडील तिला समजून सांगायचे, मात्र निकिता ही त्यांचं ऐकण्यासाठी तयार नव्हती. निकिता आता पुढे चालून तिला जसजशा मैत्रिणी भेटायच्या तिला बोलायच्या, तुझं लग्न झालंय, तुझं अगदी व्यवस्थित, तुला पुढे चालून मुलं होतील आणि तू तुझ्या पतीमध्येच गुरफटून राहशील. निकिताला तसा तिचा पारा चढत गेला आणि निकिताची नियत आता खराब होऊ लागली. तिचं चालचलन बदलू लागलं. निकिताने आपलं चारित्र्य, निकिताची नजर आता फाकण्यास सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. या निकिताच्या गावामधीलच एक मुलगा होता ज्याचं नाव होतं धर्मपाल. हा धर्मपाल आता 14-15 वर्षांचाच एक मुलगा होता. मात्र दिसायला अतिशय उंचपुरा धडधिप्पाड मुलगा होता. शारीरिक वृद्धी त्याची अतिशय वाढलेली होती. हा मुलगा या निकिताला आवडू लागतो. निकिता विसरून जाते की मनीषसोबत लग्न झालंय आणि पुढे चालून त्याच्यासोबत संसार करायचा आहे. ही निकिता या धर्मपाल सोबत बोलणं करू लागते आणि निकिता आणि धर्मपाल मध्ये बोलणं सुरू होतं. आता धर्मपाल बोलतो, तुझं लग्न तर आधीच झालेलं आहे. निकिता बोलते, माझं लग्न झालंय म्हणून काय झालं, आपण दोघे मैत्री करू शकत नाही का? आणि तेथून पुढे ही निकिता आपल्या मनातील गोष्ट त्या धर्मपालला बोलून दाखवते. धर्मपालला काही फरक पडत नव्हता. भले तिचं लग्न झालंय किंवा नाही झालंय, मुलगी स्वतःहून त्याच्याकडे चालून येत आहे म्हणून हा धर्मपाल देखील तिच्या संबंधात गुरफटून जातो. आणि तेथून पुढे ही निकिता आणि धर्मपाल हे
एकांतात भेटू लागतात, कधी संध्याकाळच्या वेळी कधी रात्रीच्या वेळी. जेव्हा यांना एकांत मिळत असायचा तेव्हा ही निकिता घरातून बाहेर पडत असायची आणि त्या धर्मपाल सोबत भेटत असायची. दोघांमध्ये सर्व गोष्टी सुरू झाल्या होत्या, वाईट काम करण्यास सुरुवात झाली होती. निकिताच्या घरच्यांना याबद्दल मात्र काही माहीत नव्हतं ना. तिकडे निकिताचा जो पती होता मनीष, याला काही माहीत होतं. बघता बघता या गोष्टीला वर्षानुवर्ष होत गेले. निकिता वाढत गेली. निकिताचा प्रेम संबंध देखील त्या धर्मपाल सोबत वाढत गेला. निकिताचं जसं लग्न झालं होतं, निकिताने आपलं शिक्षण वगैरे त्यामध्ये मन लावणं सोडूनच दिलं होतं. इकडे धर्मपालच्या संबंधात ती अडकली होती. आता 2024 सुरू होते, तर 2024 मध्ये या निकिताचे घरवाले बोलतात की बेटा, आता तुझ्या लग्नाला 5 वर्ष झाले आहे, तुला मनीषकडे जावे लागेल आणि त्याच्या सोबतच राहावे लागेल. निकिता घरच्यांचं हे बोलणं ऐकते. निकिताला आता राग येऊ लागतो. निकिताला धर्मपाल पाहिजे होता आणि घरवाले सांगत होते तुला मनीषकडे जावे लागेल. निकिताची इच्छा नसताना तिच्या घरवाले तिला मनीषकडे पाठवून देतात. निकिता बस धर्मपालच्या घरी जाऊन, आपल्या सासरी जाऊन फक्त 1 हप्ता राहते. 1 हप्त्यामध्ये मनीष सोबत ती काही वेळ घालवते. आता पती होता, ही त्याची पत्नी होती. त्यांच्या दोघांमध्ये वेळ घालवणे ही साहजिक गोष्ट होती. पती मनीषसोबत वेळ घालवल्यानंतर ही निकिता आपल्या माहेरी येते आणि जशी माहेरी येते संध्याकाळच्या वेळी आपल्या प्रियकराला कॉल करते, जो धर्मपाल असतो. धर्मपालला बोलते की काही झालं तरी मला भेटायचं आहे. धर्मपाल बोलतो ठीक आहे, आपण संध्याकाळच्या वेळी भेटूया. आता जसा अंधार पडू लागतो, ही निकिता आपल्या घरातून निघते आणि एका सुनसान जागेवर ती धर्मपालला भेटण्यासाठी जाते. धर्मपाल देखील भेटण्यासाठी येतो. दोघांमध्ये आता बसून बोलणं चालणं सुरू होतं. धर्मपाल तिला विचारतो, लग्न तर तुझं आधीच झालं होतं, आता तू तुझ्या पतीकडे जाऊन आली, तर सांग सुहाग रात्रीला तुझ्या पतीने तुझ्यासोबत काही गोष्टी केल्या का? आता जी निकिता असते ही त्या प्रश्नावरती चिडते आणि धर्मपालला बोलते की तू अतिशय मूर्ख व्यक्ती आहे. मी तुझ्यावरती प्रेम करते, तू माझ्यावरती प्रेम करतो, मात्र जर अगोदरच तू मला कुठे पळून घेऊन गेला असता तर मला त्या मनीष सोबत वेळ घालवावी लागली नसती. जो धर्मपाल असतो हा निकिताला बोलतो की काही फरक पडत नाही, तू त्या मनीषकडे फक्त काही दिवस जायचे आणि जास्त दिवस तू इकडे माहेरीच राहायचे, म्हणजे आपल्या दोघांना भेटता येईल आणि वेळ घालवता येईल. निकिता हो बोलते आणि त्यानंतर मनीष सोबत वाईट कामात सुरुवात करते, जी की मागच्या 4 वर्षांपासून ती करत आली होती. आता येथून पुढे ही निकिता आपल्या पतीच्या घरी सासरी जाऊन फक्त 10-15 दिवस राहत असायची आणि त्यानंतर ती आपल्या माहेरीच पळून येत असायची आणि धर्मपाल सोबत वेळ घालवत असायची. याबाबत कोणालाही काही माहिती होत नव्हती. असेच दिवस जात होते. आता एखाद्या पतीची पत्नी ही फक्त त्याच्या घरी 15-20 दिवस राहते आणि माहेरी जास्तीत जास्त दिवस जाऊन राहते, तर एखाद्या पतीला डाऊट येणं ही साहजिक गोष्ट आहे. तसाच डाऊट या मनीषला येऊ लागतो. मनीषला जाणवू लागतं की त्याची पत्नी ही नक्कीच कोणाच्या तरी संबंधात आहे आणि या गोष्टीवरून हा मनीष आता आपल्या पत्नीला बोलू लागतो की तुझं कुठे काही अफेअर सुरू आहे का? निकिता याबद्दल आपल्या पतीला कसं सांगू शकत होती? ती पतीला बोलत असायची की माझं अजिबात अफेअर नाहीये, माझ्यावरती असे डाऊट तुम्ही घेऊ शकत नाही. मनीष बोलायचा, मग लग्न माझ्यासोबत केलं, तू माहेरी का राहते? निकिता त्याला उत्तर देत नसायची, मात्र माहेरी पळून येत असायची. तिच्या 16-17 वर्षीय धर्मपाल प्रियकराला भेटण्यासाठी, त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी. इकडे मनीषला डाऊट तर हळूहळू येतच होता आणि त्यामुळे हा मनीष आता चिडचिड करू लागला होता, निकितासोबत वाद घालू लागला होता, तिच्यासोबत भांडण करू लागला होता. मनीष देखील अधूनमधून आपल्या सासरी येत असायचा, निकिताला स्वतःच आपल्या घरी घेऊन जात असायचा. मात्र निकिता 8-15 दिवस आपल्या सासरी राहत असायची आणि त्यानंतर ती आपल्या घरी येत असायची आणि याच गोष्टीला ही निकिता आता वैतागली होती. निकिता आपल्या प्रेमीला धर्मपालला बोलते की असं हे केव्हापर्यंत चालणार? मी तिकडे काही दिवस राहणार, पुन्हा इकडे येणार, आपण दोघे भेटणार, मला कायम स्वरूपी तुझ्यासोबत राहण्याची इच्छा आहे, मात्र या मनीषमुळे आपल्याला ते करता येत नाही. हा व्यक्ती माझ्यावरती खूप डाऊट घेत आहे, माझ्यासोबत खूप वाद घालत आहे, मी याला पूर्णपणे उबलेले आहे, याचा काहीतरी बंदोबस्त हा करावाच लागेल. मनीष बोलतो ठीक आहे, आपण याला या जीवनातून संपवून टाकू. दोघांचा प्लॅन ठरतो. 17 एप्रिल 2026 दिवस असतो. निकिता आपल्या पतीला कॉल करते, मनीषला बोलते की आज तुम्ही माहेर या, मला तुमच्यासोबत फिरायचं आहे. मनीषला वाटते यार, आपल्या पत्नीला आता आपल्यावरती खूप जास्त प्रेम येत आहे, आपली पत्नी आज आपल्यासोबत फिरण्याचं बोलत आहे, तर हा मनीष
आपली 4 व्हीलर घेऊन आपल्या सासरी जाऊन पोहोचतो. सासरी जसा जातो, निकिता आपल्या प्रियकराला धर्मपालला बोलावून घेते. आपल्या पतीला सांगते की हा जो व्यक्ती आहे, हा जो मुलगा आहे धर्मपाल, हा माझा दूरचा भाऊ लागतो. जो मनीष आहे हा देखील जास्त काही विचार करत नाही. त्यानंतर निकिता आणि धर्मपाल त्या कारमध्ये बसतात आणि जसं पुढे फिरण्यासाठी जातात, निकिता आणि धर्मपालच्या प्लॅनिंगनुसार एका ठिकाणी धर्मपाल हा मनीषला कार थांबवण्यासाठी सांगतो. मनीष कार थांबवतो आणि त्यानंतर धर्मपाल बोलतो की मी तुम्हाला ज्यूस घेऊन येतो. धर्मपाल ज्यूस घेण्यासाठी जातो. तिघांसाठी 3 ग्लास घेतो. एक ग्लास तो निकिताला देतो, एक ग्लास स्वतः पितो आणि एक ग्लास मनीषला पिण्यासाठी देतो. मनीष जसं ते ज्यूस पितो, मनीषला चक्कर येऊ लागतात. मनीष त्या ठिकाणी बेशुद्ध पडतो. कारण निकिता आणि धर्मपालच्या प्लॅनिंगनुसार त्या ज्यूसमध्ये, जो ज्यूसचा ग्लास मनीष पिणार होता, त्या ग्लासमध्ये धर्मपालने एक झेरीला पदार्थ टाकला होता आणि ते ज्यूस प्यायल्यामुळे मनीष हा पूर्णपणे बेशुद्ध पडला होता. आता एवढं झाल्यानंतर ही जी 22-23 वर्षांची निकिता होती आणि 16-17 वर्षांचा तिचा प्रियकर होता धर्मपाल, दोघेही मिळून साऊंड सिस्टीमची एक वायर होती. त्या वायरने या मनीषचा गळा करकचून आवळतात. मनीषचा बेशुद्ध अवस्थेत मृत्यू होऊन जातो. त्यानंतर धर्मपाल आणि निकिता ठरलेल्या प्लॅनिंगनुसार त्याला त्या ठिकाणावरून 2 किलोमीटर अंतरावरती घेऊन जातात. बिकानेर मधील नोखा पोलीस स्टेशन आहे आणि नोखा पोलीस स्टेशन अंतर्गत बदडा नावाचे एक गाव आहे आणि त्या ठिकाणी एक सुनसान इलाका आहे. त्या ठिकाणी मयत मनीषची डेड बॉडी फेकून देण्यात येते आणि त्यानंतर मनीषचा जो मोबाईल होता तो तेथून 2 किलोमीटर अंतरावरती तोडून फोडून फेकून देण्यात येतो, जेणेकरून लोकेशन ट्रेस होऊ नये. मनीषला या दुनियेतून हटवल्यानंतर निकिता आणि तिचा जो प्रियकर असतो धर्मपाल खूप खुश होतात. त्यांना वाटतं की आपल्या रस्त्यातील काटा हा कायमचा दूर गेला आणि त्यानंतर दोघे एकमेकांमध्ये आनंदाचा क्षण घालवतात. आता दोघे विचार करतात की इथून पुढे काही दिवस आपण थोडे स्ट्रिक्ट राहूयात, एकमेकांना भेटायचं नाही. प्रकरण सर्व शांत झाल्यानंतर आपण दोघे भेटूयात. आता एवढं सर्व केल्यानंतर तुम्हाला वाटतं की हे दोघे वाचू शकतात. वाईट काम कोणतेही असो, एक ना एक दिवस पकडल्या जातेच. 18 एप्रिल 2026 रोजी सकाळची वेळ असते. काही लोक त्या तलावाजवळ, त्या सुनसान इलाक्यामध्ये जिथे झाडी वगैरे होती तेथे त्यांनी मनीषचा मृतदेह फेकला होता, त्या ठिकाणी जात असताना काही व्यक्तींना ती डेड बॉडी दिसते. त्यानंतर पोलीस स्टेशनला कळवण्यात येते. बघता बघता गर्दी जमू लागते. पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते आणि त्यानंतर मृतदेहाची पाहणी केली असता पोलीस जेव्हा लोकांना विचारतात की या व्यक्तीला कोणी ओळखते का, एकाही व्यक्तीला त्या व्यक्तीची ओळख पटत नव्हती, कारण तो व्यक्ती त्या ठिकाणचा नव्हताच. आता अनेक पोलीस टीम तैनात करण्यात येतात. सर्वत्र चौकशी सुरू होते तर एका व्यक्तीला 2 किलोमीटर अंतरावरती तो तोडलेला मोबाईल भेटतो. पोलीस मोबाईल आपल्या ताब्यात घेतात आणि त्यानंतर तो मोबाईल ठीक करून त्याचा लॉक वगैरे तोडण्यात येतो आणि त्या मोबाईलमध्ये या मनीषची थोडी ID प्रूफ पोलिसांना सापडते आणि त्यानंतर पोलिसांना समजते की या मुलाचे नाव मनीष आहे आणि हा या ठिकाणी राहणार आहे. आता पोलीस मोबाईल लोकेशन ट्रेस करू लागतात, कॉल डिटेल्स काढू लागतात. तर शेवटचा कॉल या मनीषला निकिताचा झालेला होता. पोलीस तपास करतात की निकिता कोण आहे, तर निकिता या व्यक्तीची पत्नी होती. आता निकिताला ताब्यात घेण्यात येतं. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळते की निकिताचा 16-17 वर्षांचा एक प्रियकर आहे ज्याचं नाव धर्मपाल आहे. धर्मपालला उचलण्यात येतं. दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये आणले जाते आणि जेव्हा चांगल्या प्रकारे त्यांचे स्वागत केले जाते तेव्हा ही संपूर्ण कहाणी ते पोलिसांना सांगतात जी मी आपणास सांगितली. आता पोलिसांचं मत आहे की ही जी निकिता आहे, जिने एका 16-17 वर्षांच्या प्रियकरासाठी आपल्या पतीची अशी निर्दयीपणे हत्या केली, हिच्यावरती गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल करू आणि हिला योग्य ती शिक्षा देऊ. जो तिचा प्रियकर आहे हा देखील या प्रकरणामध्ये बरोबरचा सहभागी आहे, याला देखील शिक्षा होणे गरजेचे आहे. मात्र हा अजूनपर्यंत नाबालिग आहे, याला देखील एक योग्य शिक्षा आम्ही देणार आहोत. तर मित्रांनो, ही होती कहाणी. या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या निकिताला जर धर्मपालवरती प्रेम झाले होते तर ती आपल्या पतीला सांगू शकत होती, मात्र आपल्या फायद्यासाठी कोणत्याही व्यक्तीचा जीव घेऊन टाकणे ही गोष्ट चांगली नसते आणि या गोष्टीचे परिणाम हे भयंकर होत असतात. आता कदाचित या निकिताला आयुष्यभर जेलमध्येच सडावे लागणार आहे आणि तिचा प्रियकर त्याचं देखील आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालं आहे. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, या क्राईमपासून हजारो किलोमीटर दूर राहा.
या अनैतिक संबंधापासून दूर राहा, आपले जीवन सुखी आणि समृद्ध करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, नमस्कार।